आठवड्यामध्ये 2-3 ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन करत असल्याबाबतची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने तलाठी मंडळाधिकारी यांना आम्ही पाठवलं, गोपनीय माहिती घेतली, पंचनामे केले असता काही ठिकाणी रेती उत्खनन ट्रॅक्टरद्वारे केले असल्याचे आढळून आले। त्या अनुषंगानं वेगवेगळे आमच्या इथं 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। चिकनगाव या ठिकाणी काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी 4 आरोपी आहेत जे अवैध उत्खनन करत होते रेतीचं। त्याच्यानंतर गोला या ठिकाणी 3 आरोपी आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचनंतर गोंदी या ठिकाणी बेरात्री गोपनीय माहिती मिळाल्यावरून आम्ही खात्री केली, तर त्या ठिकाणी सुद्धा 4 व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जी काही पंचनामा झालेला आहे त्या पंचनाम्याच्या अनुषंगानं आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत। दंडात्मक कारवाई करून यांची जी काही स्थावर मालमत्ता आहे त्या स्थावर मालमत्तावर सुद्धा आम्ही बोजा टाकणार आहोत, ती जप्त करून पुढं शासनाची जी काही वसुली आहे ती वसुली आम्ही त्याच्यामार्फत करणार आहोत। यापुढे मी सर्व जे काही वाळू माती आहेत अवैध करणारे जे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे 0 टॉलरन्स आम्ही रेतीच्या बाबतीत ठेवलेला आहे। कृपया आपण कोणीही या ठिकाणी अवैध उत्खनन करू नये। मला शासनानं जे काही घाटं या ठिकाणी आम्ही लिलाव केलेला आहे, लिलावाद्वारे आपण ते रेतीची घाटं घ्यावेत आणि कायदेशीररित्या आपण ते रेतीचं हे करावं। अवैधरित्या कोणी करत असेल तर त्यांच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात कडक कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे विचार करत आहोत। त्यामध्ये अनेक जे रिगरस कारवाई म्हणतात त्याच्यामध्ये ते होऊ शकतात, काही लोकांची तडीपारी पण होऊ शकते, काही लोकांवर MPDA सुद्धा दाखल होऊ शकते। म्हणून अवैध उत्खनन कोणीही करू नये आणि तसे काही असल्यास आमच्याकडे गोपनीयरित्या सांगावं, जेणेकरून आम्ही पुढील कारवाई करू। धन्यवाद।